बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे लक्षात ठेवा, अशा शब्दात राज्य सरकारला उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत। यामुळे मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा टांगती तलवार निर्माण झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। राज्य सरकारने जाहीर केलेल्या 10% मराठा आरक्षणाविरोधात तसेच आगामी काळात होणाऱ्या भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक दाखल्यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली होती। यावर उच्च न्यायालयाने सदरील निर्देश दिले आहेत। मराठा समाजाच्या वतीने राज्यात झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण देण्याची घोषणा केली होती। मात्र या आरक्षणामुळे 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे। त्यामुळे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात यासंबंधी दिवाणी रीट याचिका दाखल केली आहे। या याचिकेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा न्यायालयाच्या कचाट्यात सापडतो का, अशी शंका आधीच व्यक्त करण्यात आली होती। त्यानुसार उच्च न्यायालयाच्या वतीने देखील राज्य सरकारला निर्देश देण्यात आले आहेत। मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे, अशा शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत। 5 वर्ष जनतेला गॅसवर ठेवून निवडणुकीच्या काळात गॅसच्या किमती कमी करायच्या हे नाटक आपल्याला समजलेलं आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे। उद्धव ठाकरे हे सध्या धाराशिव दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांच्या सभा होत असून यामध्ये ते पंतप्रधान मोदींसह भाजपावर निशाणा साधत असल्याचं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे म्हणाले की आज पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पाडला जातोय। आपलं घटनाबाह्य सरकार आहे, शिवाय मोदी सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला तो शेवटचा अर्थसंकल्प आहे, कारण पुढील सरकार हे मोदींचं नसेल। आज पेपरमध्ये वाचलं की काही गोष्टींच्या किमती त्यांनी कमी केल्या आहेत, पण हे निवडणुकीच्या काळात होणारच। पण मतदानावेळी आपण बटन दाबलं की दुसऱ्या दिवशी सगळ्या किमती पुन्हा वाढलेल्या असतील। त्यामुळे 5 वर्ष जनतेला गॅसवर ठेवून निवडणुकीच्या काळात गॅसच्या किमती कमी करायच्या हे नाटक आपल्याला समजलेलं आहे। त्यामुळे केवळ उत्साहात काम करणं चालणार नाही, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। तसेच आज महिला दिनानिमित्त महिलांना संबोधित करताना ते म्हणाले, देशातील सर्व महिलांना विनंती आणि वंदन करतो की या लढाईसाठी तुमची साथ आणि आशीर्वाद आम्हाला पाहिजे आहे। ही लढाई खूप मोठी आहे, कुठेही फसू नका, अडकू नका आणि विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय गप्प बसू नका, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिली। पंतप्रधानांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामांकित केलं आहे। त्यांची राज्यसभेतील उपस्थिती हा स्त्री शक्तीचा सशक्त पुरावा आहे। सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचं योगदान प्रेरणादायी आहे। सुधा मूर्ती या कन्नड आणि इंग्रजी साहित्यातील योगदानासाठी ओळखल्या जातात। लेखिका असण्यासोबतच त्या शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही आहेत। सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षाही होत्या। सुधा मूर्ती यांना 2006 मध्ये त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री हा भारतातील 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर 2023 मध्ये त्यांना पद्मभूषण हा भारताचा 3रा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला। शरद पवार गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच रागाने बोलताना दिसत आहेत। त्यांच्या घरात जो व्यक्तिगत प्रश्न निर्माण झाला आहे त्याचा हा परिणाम असावा, असं विधान शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलंय। पंढरपूरमध्ये ते बोलत होते। यावेळी बोलताना ते म्हणाले, शरद पवार गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच रागाने बोलताना दिसत आहे। त्यांच्या घरात जो व्यक्तिगत प्रश्न निर्माण झाला आहे त्याचा हा परिणाम असावा। अजितदादांच्या भूमिकेमुळे शरद पवार रागावले असतील, मात्र अजित पवारांनीच भूमिका योग्य आहे, असे शहाजी बापू पाटील म्हणाले। पुढे बोलताना ते म्हणाले, आज देशाचे राजकारण, देशाचा विकास ज्या दिशेने जात आहे, तसेच पंतप्रधान मोदींचं नेतृत्व आज अनेक देश मानत आहेत। त्यांच्या नेतृत्वामुळेच देशात सुरू असलेले विकासाचं पर्व, आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदींनी मिळवलेला दबदबा हे लक्षात घेता आणि याचा विचार करून शरद पवारांनी राजकारणात वेगळी भूमिका घ्यायला हरकत नव्हती, असं मत देखील शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल कोर्टाशी विसंगत आहे। त्यांच्याकडून घटनेची पायमल्ली झाली असून आमदार अपात्रता प्रकरणी त्यांनी लवादाकडून चोर मंडळाच्या बाजूने निकाल दिल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। दरम्यान विधिमंडळाच्या बहुमतावर कोणताही पक्ष आणि पक्ष संघटन कोणाचे हे ठरत नाही। पक्षातील संघटनेत बहुमत कोणाचे आहे यावर पक्ष कोणाचा हे ठरते, पण लवादांनी आपल्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला, कारण त्यांच्यावर दबाव होता, असे म्हणत संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधला आहे। संजय राऊत म्हणाले की विधानसभा अध्यक्षांनी अपात्र आमदारांना पात्र ठरवलं। घटनेच्या 10व्या शेड्यूलनुसार जो पक्षांतर बंदीचा कायदा आहे त्यानुसार पक्षांतर केलेल्या शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवणं हे अपरिहार्य होतं, पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं। इतकंच नव्हे तर विधिमंडळातील पक्षाच्या बहुमतावर शिवसेनाही त्यांचीच असा निर्णय देऊन स्वतःचं हसू करून घेतलं।
भाजपच्या राज्यातील जवळपास 12 खासदारांचा आगामी निवडणुकीतून पत्ता कट होणार असल्याचा दावा केला जात आहे. भाजपने राज्यातील विद्यमान खासदारांचे पक्षांतर्गत 3 सर्व्हे केले होते. त्यात डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे या खासदारांचा निवडणुकीच्या रिंगणातून पत्ता कट होणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपकडून धक्कातंत्र अवलंबण्यात येणार आहे. या अंतर्गत अनेक विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. उमेदवारी देताना विद्यमान खासदारांनी गत 5 वर्षात किती प्रभावी कामगिरी केली हाच एकमेव निकष डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसात भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी येईल. तेव्हा त्यात जवळपास डझनभर नावे नवीन असतील. भाजपने राज्यभरात केलेल्या पक्षांतर्गत सर्व्हेतही जवळपास डझनभर खासदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याचं निष्पन्न झालं आहे. यामुळे ही शक्यता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याची वाल्गना करत आहेत, पण ते एक पूर्णतः कोसळलेले व घाबरलेले व्यक्ती आहेत हे सत्य आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा झेंडा कुठेही दिसत नसल्याचे ते म्हणालेत. विशेषतः त्यांनी यावेळी काँग्रेसला प्रियांका गांधींनी पुढे करण्याचाही सल्ला दिला. ते मुंबईत आयोजित वंचितच्या लोकशाही गौरव महासभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400 जागा जिंकण्याच्या कितीही वल्गना केल्या तरी त्यात कोणतेही तथ्य नाही. मी आतली गोष्ट सांगतो, मोदी सध्या पूर्णतः कोसळले व घाबरले आहेत हे सत्य आहे, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी जनतेला महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी एकही जागा भाजपच्या खिशात जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400 जागा जिंकण्याची घोषणा केली आहे. या 400 पैकी 48 जागा महाराष्ट्रात आहेत. या 48 जागा कमी झाल्या की उरतात 352. त्यामुळे या 48 जागा कमी करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. जामनगरमधील लग्नासाठी काही लोक 2 वाजता लँड झाली. ते विमान अदानींचं होतं, अंबानींचं नव्हतं. अदानींचं विमान जामनगरला जायला चालतं, पण प्रकल्प अदानींनी करू नये अशा प्रकारची वाईट राजकीय प्रवृत्ती वाढत आहे. या प्रवृत्तीमुळे आपला सर्वांचा तोटा होत असल्याची टीका मंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. दरम्यान उदय सामंत म्हणाले की रिफायनरी करायची की नाही याचा निर्णय सरकार योग्य वेळी घेईल, मात्र तिथल्या जनतेला विचारल्याशिवाय सरकार एक पाऊल पुढे जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. नाणार येथे प्रकल्प नको, बारसू येथे रिफायनरी प्रकल्प करा असे पत्र माजी मुख्यमंत्री यांनी दिल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. उदय सामंत म्हणाले, नाणार येथे प्रकल्पाला विरोध करायचा आणि आरामको कंपनीला येथे प्रकल्प करा असे पत्र द्यायचे. येथे कातळ आहे, त्यामुळे एखाद्या गोष्टीचे राजकारण किती करायचे याला मर्यादा हव्यात, असे म्हणत सामंतांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. यंदाच्या जागतिक महिला दिनी राज्याचं 4थं महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्रानं राज्यातील महिला शक्तीला नवी ऊर्जा, नवी उमेद, नवं बळ दिलंय. स्त्री पुरुष समानतेचा विचार दृढ केला आहे. महिलांचे आरोग्य, महिलांना पोषक आहार, महिलांचं शिक्षण व कौशल्य वृद्धी, महिलांची सुरक्षा, महिलांसाठी रोजगार निर्मिती, निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग, महिला खेळाडूंना आर्थिक सहाय्य, सांस्कृतिक क्षेत्रात सहभाग वाढवण्यासारख्या निर्णयांच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकासाची मजबूत पायाभरणी केली आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या 4थ्या महिला धोरणाचे स्वागत केले असून जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर केल्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती, त्यानंतर महिला व बाल विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वेगळी समिती, जिल्हास्तरीय अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार आहे. या समितींच्या संपर्क, संवाद, समन्वयातून महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी प्रभावी होईल, महिलांच्या सक्षमीकरणाला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. जागा वाटपावरून महायुतीत गडबड सुरू आहे. महाविकास आघाडीत कोणतीही गडबड नाही. आता तर महायुतीत भांडण सुरू झालंय. भविष्यात फारच भयानक परिस्थिती होणार आहे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान नाना पटोले म्हणाले की महायुतीत काय व्हायचं ते होईल. त्यांना सत्तेची मस्ती आहे. जनतेचे प्रश्न वाऱ्यावर आहेत. धान खरेदी नाही, पेपर फुटी सुरू आहे. सरकार त्यावर काही करत नाही. हुशार मुलांचं नुकसान सुरू आहे, असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय. तर महाविकास आघाडी योग्यवेळी जागा जाहीर करेल, असेही ते म्हणाले. मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. आमच्याकडे सिने अभिनेते राज बब्बर आहेत. आमच्याकडे सिने अभिनेते तथा माजी खासदार गोविंदा देखील आहेत, असे नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे काँग्रेस येणाऱ्या निवडणुकीत राज बब्बर यांना देखील निवडणुकीत उतरवू शकतं, असे संकेत नाना पटोले यांनी दिले आहेत.